व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक नवीन पाठाला सुरुवात करत आहोत, ध्वनीचा अभ्यास. आता तुम्ही 8वीमध्ये बघितलंच असेल की ध्वनी म्हणजे काय. ध्वनी आणि या पाठामध्ये आपण आता बघणार आहोत ध्वनीचा वेग कसा मोजला जातो, तर ध्वनी म्हणजे काय, ध्वनीपासून कोणते तरंग उठतात, त्या आपण आता या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर प्रथम म्हणजे बघा, तर ध्वनी म्हणजे काय. तर ध्वनी ही एक ऊर्जा आहे, एक प्रकारची ऊर्जा म्हणता येईल तिला, जी आपल्या कानामध्ये संवेदना निर्माण करते. आता समजा बघा, जर आपल्याला कोणी एखाद्याने आवाज दिला तर आपल्या कानामध्ये असे एक थोडीशी आपल्याला हालचाल झालेली जाणवते, म्हणजे एक संवेदना निर्माण होते की आपल्याला कोणीतरी आवाज देते हे आपल्याला जाणवतं. पण तोच आवाज जर खूप अगदी जवळून आला, म्हणजे आपल्या कानाजवळ येऊन ओरडलं कोणी, तरी तिची संवेदना तीव्र होते, तिची तीव्रता वाढते आणि आपल्याला त्रास होतो. तर म्हणूनच आपण ध्वनीला काय म्हणतो, तर ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे. काय आहे? ऊर्जा, जी कानामध्ये संवेदना निर्माण करते. आणि ही जी ऊर्जा आहे ती कशी असते, तरंगाच्या स्वरूपात, ज्याला आपण ध्वनीचे तरंग किंवा ध्वनी तरंग असे म्हणतो. आता तुम्हाला ऊर्जा माहीत असेल, काही रासायनिक असते, काही आपण म्हणतो स्थितिज ऊर्जा, गतिज ऊर्जा, भौतिक ऊर्जा. तर हे ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत. तशाच प्रकारे ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कोणत्या प्रकारात असते, तर ती तरंगाच्या स्वरूपात आपल्याला आढळून येते. मग हे तरंग कसे असतात, तर हे तरंग आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण आपण त्यांना जाणून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला त्यांची जाणीव होते, परंतु ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. म्हणूनच काय म्हणतात, तर ध्वनी हे एक ऊर्जा आहे, एक अशी ऊर्जा जी आपल्या कानामध्ये संवेदना निर्माण करते. आणि ही जी संवेदना आहे ती तरंगांच्या स्वरूपात असते आणि या तरंगांना आपण ध्वनी तरंग असे म्हणतात. तर ध्वनी तरंग एकूण 3 प्रकारामध्ये आपल्याला आढळतात. तर बघा, एखादा ध्वनी तरंग हा आपण आलेखाच्या मार्फत सुद्धा दाखवू शकतो, परंतु ध्वनी प्रसारणासाठी माध्यमांची आवश्यकता असते. आपण बघू शकतो, जेव्हा आपल्याला सर्व लोकांपर्यंत खूप मोठा कधी कार्यक्रम असेल, काही असतील, तर खूप लोक जमलेले असतात, तर अशा वेळेस आपल्याला सर्व लोकांपर्यंत आवाज पोहोचवायचा असतो. तेव्हा आपण काय करतो, तर आपण माईकमधून बोलतो. त्या माईकमधून काय होतं, तर लाऊडस्पीकरमधून तो आवाज सर्वांपर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे अशाच प्रकारे की जो ध्वनी आहे तो ध्वनी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपल्याला माध्यमांची आवश्यकता असते. मग ते माध्यम कोणतंही असू शकतं, स्थायू, द्रव किंवा वायू. अशा 3 माध्यमांद्वारे आपण ध्वनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवू शकतो. तर ध्वनी तरंगामुळे माध्यमात संपीडन व विरलन यांची शृंखला निर्माण होते. माध्यमांच्या कणांचे दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होते. अशा तरंगांना अनुतरंग असे म्हणतात. या उलट पाण्यात जेव्हा आपण खडा टाकतो, तो खडा टाकल्याने पाण्यात जे तरंग निर्माण होतात, आपण बघतो जेव्हा आपण पाण्यामध्ये खडा टाकतो तेव्हा पाण्यामध्ये काही तरंग निर्माण होतात, परंतु ते तरंग कसे असतात, तर ते वर खाली होत असतात. आणि अशाच तरंगांना आपण काय म्हणतो, तर अवतरंग असे म्हणतो. म्हणजे तरंगांचे एकूण किती 2 प्रकार पडतात, अनुतरंग आणि अवतरंग. आणि दुसरा आहे अवतरंग. तर बघूयात, एखादा ध्वनी आपण आलेखने दाखवू शकतो. इथे मी ध्वनी तरंग काढलेले आहेत, तुम्ही आकृतीत बघू शकता. तर ध्वनी तरंगाचे प्रसारण होताना कुठल्याही क्षणाला पाहिले तर हवेमध्ये जास्त कमी घनतेचे पट्टे निर्माण झालेले आपल्याला आढळून येतात. तर आता बघा, आकृती अ मध्ये घनतेतील बदल दाखवला आहे. म्हणजे जिथे हे जे तरंग आहेत त्यांची जी घनता सगळ्यात जास्त असेल तर तो तरंग अशा प्रकारचा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आकृती ब मध्ये दाबातील बदल दाखवला आहे. म्हणजे जेव्हा तरंगावर दाब पडला जातो तेव्हा ते तरंग कशा प्रकारे वहन करतात ध्वनीचे ते दाखवलेलं आहे. आणि तिसरी जी आकृती आहे ते घनता व दाबामधील हेच बदल हे आलेखाच्या साहाय्याने दाखवलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे इथं वर खाली असं नागमोडी वळणानुसार हे जे ध्वनी तरंग आहेत ते आपल्याला दिसून येतात.
तसेच बघा, ही जी ध्वनी तरंगांची लांबी आहे ती लॅम्बडा ह्या ग्रीक अक्षराने दाखवतात. आता ध्वनी तरंगाची लांबी कशी दाखवतात, तर लॅम्बडा म्हणतो त्याला. हे ग्रीक अक्षर आहे, अशा अक्षराने आपण ध्वनी तरंगाची लांबी दाखवू शकतो. जेव्हा आपल्याला ध्वनी तरंगाची लांबी मोजायची असते तेव्हा आपण हे सिंबल किंवा हे चिन्ह वापरतो, यालाच लॅम्बडा असं म्हणतात. काय म्हणतात? लॅम्बडा. हा ग्रीक शब्द आहे. लॅम्बडा जो आहे तो ग्रीक शब्द आहे, या चिन्हाने तो दाखवला जातो. तसेच जर वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो आपण, की बाबा एखाद्या साऊंडची फ्रिक्वेन्सी किती आहे, आपण म्हणतो ना साऊंडची फ्रिक्वेन्सी, आपण मोठे मोठे साऊंड लावतो DJ वगैरे, तर त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याची वारंवारता किती आहे ही कशामध्ये मोजली जाते, तर ही जी वारंवारता आहे ती न्यू अशी दाखवली जाते. न्यू म्हणजे हा थोडक्यात आपण यू म्हणू शकतो त्याला न्यू असं म्हणतात. ती वारंवारता या न्यूमध्ये दाखवली जाते. तसेच ॲम्प्लिट्यूड म्हणजे जो आयाम असतो तो ए याने दर्शवला जातो आणि माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्याला लागणाऱ्या कालावधीस तरंगकाल असे म्हणतात. पी म्हणजे आणि तो तरंगकाल टी याने दाखवला जातो. टी म्हणजे काय, तर तरंगकाल हा टीने दाखवला जातो. त्यानंतर बघा, हे झालं ध्वनी तरंग. म्हणजे ध्वनी तरंग हे किती प्रकारचे असतात, तर ते 2 प्रकारचे असतात. एक अणुतरंग आणि दुसरा अवतरंग. अणुतरंग कशाला म्हणतात, तर जेव्हा ध्वनी माध्यमांमध्ये ध्वनीच्या कणांचे दोलन हे आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस होत असते, म्हणजे इकडे तिकडे जेव्हा ध्वनी तरंग वाहत असतात किंवा प्रसारित होत असतात त्या तरंगाला आपण अणुतरंग असे म्हणतो. आणि जेव्हा ध्वनीचे तरंग हे वर खाली माध्यमांमध्ये वर खाली अशा वाहत असतात किंवा त्यांचे प्रसारण होत असते त्या तरंगांना आपण अवतरंग असे म्हणतो. आणि हे अवतरंग काय करतात, तर यांची तरंग लांबी म्हणजे यांची ध्वनी तरंगाची लांबी किती आहे ते कोणत्या, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण काय लांबी म्हणतो. तर ते अंतर कसं दाखवतात, तर ते लांबी हे वेवलेंथ त्याला आपण लॅम्बडा असं म्हणतो. आणि जी वारंवारता आहे ती आपण न्यू या अक्षराने दाखवतो. आता पुढे आपण बघणार आहोत ध्वनीचा वेग म्हणजे स्पीड ऑफ साऊंड. आपण ध्वनी बघितला, ध्वनी तरंग बघितला, आता आपण बघणार आहोत ध्वनीचा वेग म्हणजे ताशी एक ध्वनीचा आवाज किती वेळापर्यंत किती वेगाने, म्हणजे 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं नाही, तर तो किती वेगाने एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. काही जर समजा आपल्यापेक्षा काही अंतरावर जर ती व्यक्ती उभी असेल तर त्या व्यक्तीपर्यंत आपला आवाज आपला ध्वनी जो आहे तो पोहोचायला वेळ लागतो. पण जर त्याच व्यक्तीतला आणि आपल्यातला अंतर जर कमी असेल तर आपला आवाज तिच्यापर्यंत पटकन पोहोचला जातो. तर बघा, त्यासाठी एक प्रयोग सांगितला आहे. तुम्ही तुमच्या एका मित्राला किंवा मैत्रिणीला घेऊन लोखंडी पाईप असलेल्या ठिकाणी जा. आपण बऱ्याच वेळा लहानपणी हे प्रयोग केलेले आहेत की जिथे लोखंडी पाईप असतो त्या लोखंडी पाईपवर वरूतून वाजवायचं आणि एकानं तो कान लोखंडी पाईपच्या तोंडाशी लावायचा. त्यावेळेस काय होतं, तर आपल्याला असे वेगवेगळ्या तरंग जाणवतात, एक अशी वेगळी संवेदना निर्माण होते. ती कशामुळे, जसा जसा आपण पाईपवर असा हात आपटतो तसा तसा त्या पाईपमधून जे ध्वनी तरंग तयार होतात ते ध्वनी तरंग पाईपच्या तोंडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा तिथे तोंडाजवळ आपण कान लावलेला असतो ते ध्वनी तरंग आपल्या कानाशी संवेदना निर्माण करतात. त्यामुळे आपल्याला असं एक व्हायब्रेशन मोड जसा असतो तसं व्हायब्रेशन झाल्यासारखं काही गोष्टी जाणवतात. ते कशामुळे, तर त्या पाईपमध्ये जे तरंग निर्माण होतात त्या तरंगामुळे आपल्या कानामध्ये एक वेगळ्या प्रकारची संवेदना निर्माण होते. तर या कृतींवरून आपणास असे लक्षात येईल की हवेपेक्षा लोखंडामधून ध्वनीचा जो आवाज आहे तो आपल्याला फार जलद ऐकू येतो, लवकर ऐकू येतो. म्हणजेच ध्वनीचा वेग हवेपेक्षा लोखंडामध्ये जास्त असतो. म्हणजे 4 भिंतींच्या आत, समजा आपण इथे बसलेलो आहोत, मी शिकवते, क्लासरूममध्ये स्टुडंट्स आहेत, तर माझा आवाज हा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व्यवस्थित पोचला जातो. पण जर आपण एखाद्या ओपन स्पेस म्हणजे मोकळ्या जागेवर उभे आहोत आणि जर आपण सगळे बसलो तर माझा आवाज हा शेवटच्या मुलापर्यंत पोहोचेल असेच नाही. का, कारण ध्वनीचं जे माध्यम आहे, जर 4 भिंतीच्या आत आपण बोलत आहोत तर माझा आवाज तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतो. म्हणजे इथं जे ध्वनीचं माध्यम आहे, इथं जो ध्वनीचा वेग आहे
तो सर्वात जास्त आहे, पण बाहेरील ठिकाणी हवेच्या ठिकाणी माझा आवाज हा तुमच्यापर्यंत सहजपणे पोचला जाऊ शकत नाही, कारण जो ध्वनीचा वेग असतो तो हवेच्या वेगापेक्षा कमी असतो. हवा कशी पण वाहते आणि त्या हवेच्या वहनासोबत ध्वनीचा वेग म्हणजे जो ध्वनी असतो तो सुद्धा वहन करत असतो, त्यामुळे तो पटकन आपल्यापर्यंत पोहोचेल असं नाही. म्हणून मोकळ्या हवेमध्ये जो ध्वनीचा वेग असतो तो सर्वात कमी असतो, परंतु बंदिस्त ठिकाणी जो ध्वनीचा वेग असतो तो सर्वात जास्त असतो. यालाच आपण काय म्हणतो तर तरंगावरील संपीडन किंवा विरणन सारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजेच ध्वनीचा वेग होय. म्हणजे ध्वनीचा वेग म्हणजेच काय, मी बोलले तर माझा हा आवाज तुमच्यापर्यंत किती मिनिटामध्ये पोहोचला जातो किंवा त्याचं संपीडन होतं की विरलन, म्हणजे तो अगदी मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्पष्टपणे ऐकू येतो की अस्पष्टपणे ऐकू येतो, याच्यावर त्या ध्वनीचा वेग ठरलेला असतो. म्हणून इथे काय म्हणलंय तर तरंगावरील संपीडन किंवा विरलन सारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजेच ध्वनीचा वेग होय. तो ध्वनीचा वेग कसा लिहितात तर अंतर छेद काल असा ध्वनीचा वेग लिहिला जातो. तर ध्वनी तरंगावरचा कुठलाही बिंदू टी हा तरंग काल या काळात तरंग लांबी म्हणजेच लॅम्बडा एवढे अंतर पार करतो. म्हणून ध्वनीचा वेग हा आपण कशा प्रकारे लिहितो बघा, वेग बरोबर तरंग लांबी भागिले तरंग काल. हे सूत्र लिहून घ्या वहीमध्ये. वेगालाच आपण v असं म्हणतो, तरंग लांबी म्हणजे लॅम्बडा आणि तरंग काल म्हणजे t, आणि ह्याचं संक्षिप्त रूप आपण जर लिहिलं तर v बरोबर u लॅम्बडा, कारण इथं 1/t म्हणजेच काय तर इथं 1/t ची जी किंमत आहे ती आपण घेतलेली आहे न्यू म्हणून. म्हणून आपण इथं लिहिणार v बरोबर न्यू लॅम्बडा. हा झाला आपलं ध्वनीच्या वेगाचं सूत्र, आणि या सूत्रानुसारच आपण ध्वनीचा वेग जो आहे तो बघू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहे ध्वनीच्या वेगाची वारंवारता गुणिले तरंग लांबी. तर बघा ध्वनीची वारंवारता म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी आणि तरंग लांबी म्हणजेच काय तर वेवलेंथ किती आहे, त्या दोन्हींमधील जो फरक आहे तो आपण बघूयात. ध्वनीचा वेग बरोबर काय तर वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, ती कशी लिहितात न्यू गुणिले वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी म्हणजेच लॅम्बडा. तर बघा सारख्याच भौतिक स्थितीत असलेल्या माध्यमातील ध्वनीचा वेग हा सर्व वारंवारिता करता जवळपास सारखाच असतो. स्थायू माध्यमांपासून वायू माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग हा कमी होत जातो. जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग देखील वाढतो. म्हणजे हा ध्वनीचा वेग बघा स्थायू, द्रव आणि वायू अशा 3 स्थितींमध्ये विभागला जातो. जर आपण एखाद्या म्हणजे त्या कोणत्याही माध्यमाचे जर तापमान वाढले तर ऑटोमॅटिकली ध्वनीचा जो वेग आहे तो सुद्धा वाढला जातो. समजा जर आपण स्थायू माध्यमापासून वायू माध्यमापर्यंत जर ध्वनीचा वेग बघितला तर तो वायू माध्यमापर्यंत जास्तोपर्यंत जो ध्वनीचा वेग आहे तो कमी कमी होत जातो. आता आपण जो विविध माध्यमातला जो ध्वनीचा वेग आहे तो बघूयात की विविध माध्यमामध्ये ध्वनीचा वेग हा कशा प्रकारे असतो. तर बघा स्थायू अवस्थेमध्ये जर आपण ॲल्युमिनियम घेतला पदार्थ तर त्याच्यामधला ध्वनीचा वेग हा 5420 मिलीमीटर पर सेकंद एवढा आपल्याला आढळून येतो. आपण काही उदाहरणं घेऊयात. स्थायूमध्ये घेऊयात ॲल्युमिनियम, हे किती 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 25 अंश एवढी उष्णतेवर ध्वनीचा वेग बघूयात. तर स्थायूमध्ये जर आपण ॲल्युमिनियम घेतलं,
स्थायूमध्ये जर आपण ॲल्युमिनियम घेतलं तर त्याच्यामधला ध्वनीचा वेग हा 5420 मीटर पर सेकंद एवढा असतो. जर त्यामध्येच आपण निकेल घेतला तर याच्यामधला ध्वनीचा वेग हा 6040 मीटर पर सेकंद एवढा आपल्याला आढळून येतो. तसेच द्रवामध्ये बघूयात. द्रवामध्ये जर आपण समुद्राचं पाणी घेतलं, समुद्राचे पाणी, तर याच्यामध्ये जो आपल्याला ध्वनीचा वेग आढळून येईल तो किती असतो? 1531 मीटर पर सेकंद एवढा असतो. तसेच आपण जर शुद्ध पाणी घेतलं तर याच्यामध्ये ध्वनीचा वेग हा 1498 मीटर पर सेकंद एवढा आपल्याला आढळून येतो. तसेच वायूमध्ये बघूयात. वायूमध्ये जर आपण हायड्रोजन गॅस घेतला तर हायड्रोजनमध्ये ध्वनीचा वेग आपल्याला हा 1284 मीटर पर सेकंद एवढा दिसतो. तसेच हवा घेतली आपण तर हवेमध्ये आपला जो ध्वनीचा वेग असतो तो फार कमी असतो, तो 346 मीटर पर सेकंद एवढा आपल्याला आढळून येतो. म्हणजे हे जे माध्यम आहे स्थायू, द्रव, वायू अशा प्रत्येक माध्यमांमध्ये ध्वनीचा जो वेग असतो तो आपल्याला वेगवेगळा आढळून येतो. आता बघूया ध्वनीचा वायूतील वेग. ध्वनीचा वायूतील वेग म्हणजे वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनी तरंगांचा जो वेग असतो तो वायूच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. आता भौतिक स्थिती म्हणजेच काय तर वायू म्हणजेच काय तर हवा. मग त्या हवेचं तापमान, हवेची घनता व त्या हवेचा रेणुभार हा जर जास्त असेल तर वायूचा जो वेग असतो तो कमी असतो, आणि हे जर भौतिक स्थिती जर कमी असतील तर वायूचा वेग हा जास्त असतो. परंतु साधारणपणे ध्वनीचा वेग हा जास्त असतो, परंतु साधारणपणे वायूमध्ये ध्वनीचा वेग हा आपल्याला नेहमी कमी प्रमाणातच आढळून येतो. तर आता बघा तापमान म्हणजे ह्याच्या भौतिक स्थितीचे बघूयात आपण. तापमान जर ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो म्हणजेच तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते. आता बघा वायूच्या भौतिक अवस्था कोणत्या तर त्याची तापमान, घनता व रेणुभार. तर आपण या तिन्हींचा नुसार बघूया की ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात किती असतो. ध्वनीचा वायूमधील वेग. तर आता पहिला आपण घेऊयात तापमान. जर आपण तापमान वाढवलं, किती तापमान जर आपण चौपट वाढवले तर ध्वनीच्या वेगाची जी गती आहे तर गती दुप्पट होते. ध्वनीच्या वेगाची गती जी आहे ती गती दुप्पट होते. तेच आपण असं लिहितो √T. त्यानंतर आहे दुसरं घनता. आता बघा ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो म्हणजेच घनता चौपट झाल्यास गती अर्धी होते. चौपट तर गती कशी अर्धी होते म्हणजे कमी होते. जेवढी आधी असते ध्वनीचा वेग जेवढा असतो त्याच्यापेक्षा निम्मा होतो. कधी जेव्हा वायूतील घनता म्हणजे हवेची घनता वाढते चौपटीनं तेव्हा ही गती जी आहे ती आपल्याला अर्धी झालेली दिसून येते. मग ते कसे दाखवतात v∝ 1/√P असं. त्यानंतर आहे रेणुभार ज्यालाच आपण मोलॅक्युलर वेट असं म्हणतो. आता बघा जर वायूचा रेणुभार हा ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो म्हणजेच जर समजा ऑक्सिजन वायूचा हा रेणुभार 32 आहे आणि हायड्रोजनचा रेणुभार 2 असतो तर यावरून आपण असे म्हणू शकतो की समान भौतिक स्थितीमध्ये ध्वनीचा वेग हा ऑक्सिजन किंवा हायड्रोजनपेक्षा चौपट असेल. म्हणजे रेणुभार वाढला तर वेग पण चौपट होतो. आणि हे कसे दाखवतात तर v∝ √.
हे अशा प्रकारे आपल्याला दाखवता येते. म्हणजे बघा, ध्वनीचा जो वायूमधील वेग असतो तो कशावर अवलंबून असतो? 3 घटकांवर: तापमान, घनता आणि रेणुभार. जर हवेचे तापमान चौपटीनं वाढले तर ध्वनीच्या वेगाची गती दुप्पट होते. जर घनता चौपटीने वाढली तर वेग हा अर्धा होतो आणि जर रेणुभार वाढला तर वेग पुन्हा चौपटीने वाढला जातो. तर अशा प्रकारे ध्वनीचा वायूमधील वेग आपल्याला काढता येतो.